क्षेत्रातील नामांकित कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने चीनच्या शांक्सी ऑटोमोबाईल कंपनी सोबत नवा करार केलाय। यामध्ये शांक्सी ऑटोमोबाईल ग्रुपने देशात कार निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली। दरम्यान ऑटोमोबाईल क्षेत्रातील दोन बड्या समूहातील कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याची माहिती मिळते। मात्र हा प्रकल्प गुजरातला स्थापित होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे नाशिककरांमध्ये खेदाची भावना निर्माण झाली, असं निमा संस्थेचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलंय। हा प्रकल्प नाशिकला येण्याकरता महिंद्रा अँड महिंद्राची मदर इंडस्ट्रीज नाशिकला असल्यामुळे त्याच्या एन्सिलरी युनिटचं खूप मोठं जाळं इथं ऑलरेडी निर्माण आहे। त्यामुळे हा नाशिकला येणं अत्यावश्यक आहे आणि याकरता येणाऱ्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, मान्य उद्योग मंत्री यांची भेट घेऊन आता कुठलंही आश्वासन न घेता ठोस गुंतवणूकच जाहीर करावी अशी आग्रही मागणी आम्ही निमाच्या माध्यमातून करणार आहोत। मात्र या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महिंद्रा अँड महिंद्राचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, हा केवळ सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलंय। जे महिंद्रा अँड महिंद्राच्या मॅनेजमेंटने जे पत्र दिलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला दाखवलंय। त्याच्यातला इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ देखील काही लोकांना मी समजून सांगणार आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ॲज देअर हॅज बीन सम अननेसेसरी स्पेक्युलेशन रेज्ड बाय द रॉटरर्स, म्हणजे जे आर्टिकल लिहिलं गेलं, द कंपनी ऑन इट्स ओन कन्सिडर इट्स नेसेसरी टू क्लेरिफाय टू द स्टॉक एक्सचेंज दॅट द आर्टिकल इज अनफाउंडेड। हा शब्द महत्वाचा आहे, आर्टिकल इज अनफाउंडेड, आणि पुढचं पण वाक्य महत्वाचं आहे, अँड देअर इज नो ट्रूथ इन द मॅटर। म्हणजे या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही, कारण ज्या काही योजना सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आहेत त्याच्यातनं आपण काही विधानसभेला आता तरू शकत नाही, या भावनेतनं सरकारला बदनाम करण्याचा हा डाव आहे। दरम्यान सोमवारी नाशिकला जाऊन उद्योजकांची भेट घेईल, त्यांची नाराजी दूर करणार असल्याचं देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।